नवीन गाडी घेतात आणि विचारात पडले की गाडी पेट्रोल घ्यायची, डिझेल घ्यायची, इलेक्ट्रिक घ्यायची और CNG घ्यायची, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी तुमचा कार मित्र पद्माकर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही नवीन गाडी घेतात तर गाडी ही सगळ्यांची कॉमन चॉईस म्हणजे पेट्रोल असली पाहिजे. पहिली म्हणजे ती पेट्रोल, पहिली गाडी तर ती पेट्रोल. कारण जर तुमच्या गाडीचा रन 1000 किलोमीटरच्या आसपास असेल तर तुम्हाला पेट्रोल ही गाडी सफिशियंट आहे, आणि जर तुमची सिटी ड्रायव्हिंग असेल तर. दुसरं म्हणजे जर गाडी डिझेल बघत आहात, जर तुमचा रन 1500 किलोमीटरच्या आसपास असेल तर तुम्ही डिझेलकडे जाऊ शकता. कारण डिझेल हे दिसताना स्वस्त आहे, पण जर तुमचा रन तेवढा नसेल तर तेवढंच महागड आहे तुम्हाला. तिसरं म्हणजे CNG हे लो बजेट आहे, तुम्हाला रनिंग कॉस्ट कमी पडते आणि सिटी ट्रॅव्हल करायला पण इझी पडते. फक्त याच्यामध्ये दोनच डिसॲडव्हान्टेज असे की तुम्हाला बूट पेस आणि गाडीचा जो पिकअप म्हणजे पॉवर ती कमी तुम्हाला भेटते. तिसरं म्हणजे EV. तर तुमच्या घरामध्ये जर चार्ज करण्यासाठी जर जागा नसेल गाडी, तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही तो प्लॅन ड्रॉप करा. आणि सेकंड म्हणजे EV ही डिपेंड करते तिचं मायलेज आणि ते तुमचा रोड कसा आहे, तुमची सिटी कशी आहे, तुमची ड्रायव्हिंग स्टाईल कशी आहे, तुम्ही AC किती वापरता, त्याच्यावर तुमची बॅटरी टिकते. तर क्लिअरली सांगायचं तर लो रनिंग पहिली गाडी तर पेट्रोल, हाय रनिंग तर डिझेल, सिटी यूज बजेटमध्ये तर CNG, आणि जर तुमच्या घरी चार्जिंगचा पॉईंट प्लस तुमची सिटी तर EV. तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला चांगली गाडी घेण्यासाठी गाईड करेल.